नमस्कार मित्रांनो. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की 60 वर्षांची एक स्त्री जिला आयुष्यभर मूल नाही, तिच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडू शकतो. ही कथा आहे गंगाबाईची, जिने आयुष्यभर व्रत, उपवास आणि प्रार्थना केल्या, पण तरीही तिच्या पदरी फक्त निराशाच आली. पण एक दिवस तिच्या आयुष्यात येतात स्वतः श्री गुरु नृसिंह सरस्वती आणि फक्त एका वाक्याने तिचा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. ते म्हणतात, अश्वत्थाची सेवा कर. एक साधं वाक्य, पण त्यामागे दडलेलं आहे संपूर्ण अध्यात्माचं रहस्य. चला जाणून घेऊया श्री गुरुचरित्रातील ही अद्भुत आणि चमत्कारिक कथा. श्री गुरुचरित्रात वर्णन केलेली एक अत्यंत अद्भुत आणि अंतर्मुख करणारी कथा आहे. गंगाबाईची 60 वर्षांची आयुष्यभर पुत्रप्राप्तीसाठी तळमळलेली ही स्त्री अनेक व्रत वैकल्प्य करूनही निराश झालेली आणि तरीही रोज श्रद्धेने श्री गुरूंची सेवा करणारी. जेव्हा नृसिंह सरस्वती तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला विचारतात, तुझी काय इच्छा आहे, तेव्हा तिच्या मनातील वेदना ओघळून येतात. पण त्यावेळी श्री गुरु तिला एक साधा पण अत्यंत गूढ मार्ग दाखवतात. अश्वत्थाची सेवा कर. त्या एका वाक्यात जणू संपूर्ण अध्यात्माचे रहस्य दडलेलं आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ, पण हा केवळ एक वृक्ष नाही. ब्रह्मांड पुराणात स्वतः ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितलेले त्याचे महात्म्य ऐकले की अंगावर रोमांच उभे राहतात. या वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंद्यात विष्णू आणि शेंड्यावर रुद्रस्वरूप महादेव वास करतात. चारही दिशांना इंद्र, विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांचे अधिष्ठान असते. म्हणजेच हा एक वृक्ष नसून संपूर्ण सृष्टीचे जिवंत स्वरूप आहे. त्याच्या प्रत्येक पानात देवत्व आहे, प्रत्येक फांदीत ऊर्जा आहे आणि प्रत्येक श्वासात ओमचा नाद आहे. अकार मुळाशी, उकार बुंद्यात आणि मकार फळ फुलांत. म्हणूनच श्री गुरु गंगाबाईला सांगतात, अश्वत्थाची सेवा कधीही व्यर्थ जात नाही. आपण एका अश्वत्थाची पूजा करतो, पण प्रत्यक्षात त्या माध्यमातून आपण सर्व देवतांची सेवा करीत असतो. त्याच्या मुळाशी ऋषी, वेद, यज्ञ, गोमाता यांचे वास्तव्य आहे, तर शाखांवर नद्या आणि समुद्रांचा वास आहे. हा वृक्ष म्हणजेच सृष्टीचा केंद्रबिंदू, एक जिवंत कल्पवृक्ष जो आपल्या श्रद्धेप्रमाणे फळ देतो. परंतु ही सेवा फक्त कृती नसून एक साधना आहे. शुद्ध मनाने नियम पाळून शांतपणे प्रदक्षिणा घालणे. जणू प्रत्येक पावलागणे आपण आपल्या अंतरंगात उतरतो आहोत. शास्त्र सांगते की अशा प्रत्येक प्रदक्षिणेला अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. 1000 प्रदक्षिणांचे ग्रहदोष नाहीसे होतात, तर 2 लाख प्रदक्षिणांनी ब्रह्महत्येसारखे पापी नष्ट होते. शनिवारी या वृक्षाखाली मृत्युंजय मंत्राचा जप केल्यास अकाल मृत्यूचे भय नाहीसे होते. 108 अश्वत्थ वृक्ष लावले असता पितरांना सद्गती मिळते. पिंपळाचे झाड लावून त्याची निगा राखणे हा उपाय गुरुग्रहासंबंधी निवारण म्हणून करतात. तसेच विष्णू कृष्ण उपासना पिंपळाच्या झाडाखाली केली असता लवकर फलद्रूप होते. इतकी अद्भुत शक्ती या वृक्षात आहे. गंगाबाईची कथा इथेच संपत नाही. ती जेव्हा पूर्ण श्रद्धेने भीमा अमरजा संगमावर अश्वत्थ सेवा सुरू करते, तेव्हा काही दिवसांतच तिला स्वप्न दर्शन होते. श्री गुरूंच्या कृपेने तिला आशीर्वाद मिळतो आणि आश्चर्य म्हणजे 60 वर्षांची ती स्त्री मातृत्वाचा आनंद अनुभवते. ही केवळ एक कथा नाही, तर श्रद्धा, सेवा आणि गुरुकृपेची साक्ष आहे. जेथे विज्ञान थांबते तेथे अध्यात्म सुरू होते आणि अश्वत्थ हा त्या अध्यात्माचा सजीव दरवाजा आहे. आज आपण अनेक मार्ग शोधतो, समस्या दूर करण्यासाठी, शांती मिळवण्यासाठी, सुखासाठी, पण श्री गुरुचरित्र आपल्याला सांगते की कधी कधी उत्तर अगदी आपल्या आसपास असते. एका शांत स्थिर अश्वत्थ वृक्षाच्या रूपात. त्याच्या छायेत बसून केलेली प्रार्थना, त्याच्या भोवती घातलेली एक साधी प्रदक्षिणा आणि मनातून केलेली एक निस्सीम प्रार्थना हीच खरी साधना आहे. कारण शेवटी अश्वत्थ आपल्या एकच गोष्ट शिकवतो, जिथे श्रद्धा आहे तिथे गुरुकृपा आहे आणि जिथे गुरुकृपा आहे तिथे अशक्य काहीच नाही. गंगाबाईची ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते की श्रद्धा, सेवा आणि गुरुकृपा असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाही.
जिथे विज्ञान थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं आणि त्या अध्यात्माचा सजीव दरवाजा आहे अश्वत्थ. कदाचित आपणही आपल्या आयुष्यात उत्तरं खूप दूर शोधतो, पण ती उत्तरं कधी कधी आपल्या अगदी जवळ असतात. एका शांत अश्वत्थाच्या छायेत, एका प्रामाणिक प्रार्थनेत आणि गुरूंवरील निस्सीम श्रद्धेत. म्हणूनच आजपासून आपण ही एक छोटासा प्रयत्न करूया, श्रद्धेने, शांतपणे आणि पूर्ण विश्वासाने. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे गुरुकृपा आहे, आणि जिथे गुरुकृपा आहे तिथे अशक्य काहीच नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.